नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले ठाणे पूर्वेकडील कोपरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह फेब्रुवारी 2025 या महिन्यामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पालखी सोहळ्याचे आयोजन कोपरी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. आज हा पालखी सोहळा आमच्या कोपरी गावाचा निघालेला आहे श्री विठ्ठल मंदिराचा आणि गेली 33 वर्ष या पालखी सोहळा निघतोय. अतिशय सुंदर असं याचं आयोजन असतं आणि या 33 वर्षाचा जे आम्ही इथे समोर दिसतोय जे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. पहिल्या वर्षापासून तर आजच्या 33 वर्षापर्यंत आम्ही हे साक्षीदार आहोत. खूप सुंदर असा सोहळा असतो. नुसतं कोपरी गावापुरता मर्यादित नसून शहराच्या जवळ 8 गावातून या आपल्या मंदिरात लोक येतात. टाळकरी, विणेकरी, मृदुंगमणी अगदी सुंदर सुंदर अगदी लांब लांबपासून पंढरपुरापासून तर आपल्या कीर्तनकार येतात, प्रवचनकार येतात, भजन असतं, प्रवचन असतं. हे सुंदर कार्यक्रम हा वर्षानुवर्ष चालू आहे. आणि सांगायची विशेष गोष्ट अशी की तुम्ही आता या पालखी सोहळ्यात बघितलं असेल तर युवा वर्गसुद्धा खूप आहे. या डिजिटल युगात आपण बघतोय की असा युवा कधी दिसत नाही, पण हा युवासुद्धा या सामील होतोय आणि एक वेगळं वळण लागतंय, धार्मिक वळण लागतंय, आध्यात्मिक वळण लागतंय. यासाठी हा पालखी सोहळा खूपच सुंदर असा चाललेला असतो. या पालखी सोहळ्याचं महत्त्व म्हणजे हे सगळे युवकसुद्धा या पालखीत सामील होतात. अगदी तरुणापासून तर वयस्करापर्यंत सगळेच लोक येत असतात. असा हा पालखी सोहळा आमचा गेली 33 वर्ष चालू आहे आणि या 33 वर्षात अनेक कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार इकडे आपल्या मंदिरात येऊन गेलेत. आजचा 33वा वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताह कोपरी गावामध्ये मोठ्या जोशात उत्साहात मनवला जातो. या 7 दिवसामध्ये या कोपरी गावामध्ये अक्षरशः पंढरी अवतरल्यासारखे दिवस असतात. सगळा तरुण वर्गापासून वरिष्ठ नागरिक सगळे साकार होतात. 7 दिवस कीर्तन चालतं, भजन चालतं, आरती चालते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम होतो. तर या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही तरुणांना एक संदेश देतो, एक सामाजिक बांधिलकीचा संदेश देतो. कीर्तनकार सुद्धा ते सामाजिक बांधिलकी कशी जोपासली जाईल याच्या माध्यमातून कीर्तनाचा प्रसार होत असतो.